इंग्रजांच्या विरोधामध्ये कोण लढले याच्यावरचा हा विषय होता। इंग्रजांच्या विरोधामध्ये जे जे लढले, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांबरोबर युद्ध केलेलं आहे, टिपू सुलतानांनी इंग्रजांबरोबर युद्ध केलेलं आहे, गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई लढली, नेहरूंनी, काँग्रेसनी, जे जे लोक इंग्रजांच्या विरोधात लढलेले आहेत, इंग्रजांचे तळवे चाटणाऱ्यांना त्या सर्वांवरती आकस आहे। आणि म्हणून भाजप आणि RSSला या सर्व लोकांवरती आकस आहे। महाराष्ट्रामध्ये जर आंदोलन पेटलं, काँग्रेसवाला कुठेही कमी पडणार नाही। नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत मुंबईच्या टिळक भवनाबाहेर। टिळक भवनाबाहेरून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय की काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं पाहिलं गेलं तर प्रकरण असं झालंय की हर्षवर्धन सपकाळांच्या त्या वक्तव्यानंतर, म्हणजे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी, एकंदरीत त्यांचा लढा एकच संपूर्ण मुद्द्यासाठी होता, असं जे वक्तव्य करण्यात आलं, त्याच नंतर आपण जर पाहिलं राज्याचं राजकारण जे ते तापलेलं पाहायला मिळतंय आणि पोलिसांचा मजबूत असा फौजफाटा आपण जर पाहिलं तर टिळक भवनाबाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं ह्या ठिकाणी कशा विरोधात या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत काल जी पुण्यामध्ये घटना घडली त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सर्व घोषणाबाजी करत आहात, पोलिसांचा फौजफाटा तैनात झालेला, नेमकं काय झालंय काय असं? नाही, खरं तर हा मुद्दा बीजेपीच्या अंगलट आला आणि म्हणून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती हल्ले करायचे, ऑफिसवरती हल्ले करायचे, अशा प्रकारचं तंत्र अवलंबले आणि प्रिकॉशन म्हणून या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि पोलीस ज्या अर्थी आले त्याच्या अर्थ इथेही काहीतरी होईल हे सतर्कता म्हणून या ठिकाणी जमा झालेत। पण मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं, भाजपचे कार्यकर्ते येणार आहेत का इथे? येऊ शकतात ना, त्यांचा काही भरोसा नाही, कारण ते लोकसभेत कमी पडले, त्यांना उघडं पाडायचं काम केलं राहुलजींनी। किंवा महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ साहेब ज्या पद्धतीनं लढाई करतायत, ज्या पद्धतीनं मुद्दे मांडतायत, हे त्यांच्या अंगत येत आहेत ना, म्हणून हा चुकीचा मुद्दा चुकीच्या तऱ्हेनं पेश करून हा जो विषय नव्याने तोडमोड करून लोकांसमोर मांडला जातो आणि सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करतायत। मला असं वाटतंय, कधी सत्तेचे लोक आंदोलन करतात का, याचाच अर्थ त्यांच्या हे प्रकरण अंगाशी आलेलं आहे। मुळात मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व या जगाने सगळ्या अधोरेखित केलेलं आहे, ते कुणीही कमी करू शकत नाही। यांना काहीतरी इकडचं तिकडचं इकडं मिक्सिंग करायची सवय। वक्तव्य केलंय हर्षवर्धन सपकाळांनी, प्रदेश अध्यक्षांनी जे काही वक्तव्य केलंय ते वक्तव्याचं समर्थन करत आहात एकंदरीत काँग्रेस म्हणून? मुळात समर्थनाचा प्रश्नच येत नाहीये किंवा त्याच्यात ऐका, त्यांनी असं वक्तव्य केलंच नाहीये चुकीचं। ते काय म्हटले की शिवाजी महाराज जेवढे होते तेवढेच यांचं सुद्धा महत्व आहे, असं त्यांच्या नंतर असं जर म्हटलं ना, मग त्याच्या नंतरचा हा शब्द काढून टाकलाय आणि नुसतं तो एकच शब्द धरलाय। नंतर म्हटलंय कुठं शिवाजी महाराजांच्या अगोदर, छत्रपती शिवाजी महाराज हे अगोदरचे हे होते की जे म्हणजे स्वराज्याची लढाई लढले, त्याच्यानंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये हे आले, असं त्यांना म्हणायचं होतं। पण ते तोडमोड करून पेश करून तेच राजकारण, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। इंग्रजांच्या विरोधामध्ये कोण लढले याच्यावरचा हा विषय होता। इंग्रजांच्या विरोधामध्ये जे जे लढले, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांबरोबर युद्ध केलेलं आहे, टिपू सुलतानांनी इंग्रजांबरोबर युद्ध केलेलं आहे, गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई लढली, नेहरूंनी, काँग्रेसनी, जे जे लोक इंग्रजांच्या विरोधात लढलेले आहेत, इंग्रजांचे तळवे चाटणाऱ्यांना त्या सर्वांवरती आकस आहे। आणि म्हणून भाजप आणि RSSला या सर्व लोकांवरती आकस आहे, कारण त्या लढाईमध्ये, त्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये बीजेपीवाले, RSS वाले कुठेच नव्हते। कोण होते त्यावेळेला? इंग्रजांच्या विरोधात आपली शहादत देणारी जी जी लोक होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना त्या टायमाला थांबवलं होतं, गांधीजींनी, नेहरूंनी, काँग्रेस पक्षाने इंग्रजांच्या विरोधात मध्ये स्वातंत्र्याचा लढा लढला, टिपू सुलतानांनी आपल्याला जेवढं शक्य तेवढं इंग्रजांच्या विरोधात लढलं। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना हा फक्त महाराष्ट्र नाही, हा पूर्ण देश नाही, अख्ख्या जगाने आदर्श
आदर्श मांडलेला आहे, त्यांचाच आदर्श घेऊन जे इंग्रजांच्या विरोधात लढले त्या सर्वांचं त्या ठिकाणी त्यांनी जिथे तो मुद्दा मांडला त्या मुद्द्याचा विपर्यास जर कोणी करत असेल तर हे त्यांचं फेल्युअर आहे की सत्याला हिंसेने उत्तर देण्याची ही ह्या सरकारची ही जी काही पद्धत आहे. पुण्यासारखा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईत निर्माण होणार नाही याची काय गॅरंटी आहे? मग ते सरकारचं काम आहे, ते काम कोणाचं आहे? जर तिथे चिथावणी देण्याचं काम अध्यक्षांची जीप कापणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस देण्याचं जर इथे या ठिकाणी उत्तेजन देणारा माणूस बीजेपीमध्ये आहे आणि बीजेपीचा होम मिनिस्टर आहे, हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे का सरकारला विचारला पाहिजे की त्या माणसावरती काय कारवाई करताय तुम्ही म्हणून? पण एकंदरीत या ठिकाणी अजूनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला नाहीये, म्हणजे कोणी अजून बोलत नाहीये की आता जीप म्हणजे हे तालिबानी पद्धतीने ह्या देशामध्ये राजकारण होणार आहे का की जीप कापणार त्याला 10 लाखाचं बक्षीस देणार? आणि तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आंदोलन करत असताना आमच्या माणसांची डोकी फुटणार. आणि कोण आहे गृहमंत्री? कोण आहे या महाराष्ट्राचा गृहमंत्री? कोण आहे देशाचा गृहमंत्री? कोण आहे? त्याच मुद्द्यावरती येणार होतो. राज्याचे गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का? अशा गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यासारखी परिस्थिती ना, त्यांना ते समजायला नको का आम्ही कोण? आम्ही कोण? गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी कर्तव्य करण्यामध्ये ते फेल झालेले आहेत. ही जबाबदारी त्यांची आहे. मागणी करण्याची गरजच आहे. जो मनुष्य असं इतकं असं वक्तव्य करतो, आमच्या अध्यक्षांचं जीप काटा, अध्यक्षांवर शाही फेक हे जे वक्तव्य करतात, तात्काळ त्यांनी बंद केलं पाहिजे. या वाक्यावर महाराष्ट्रामध्ये आता आंदोलन दाखल करण्याची मागणी करणार आहात? मागणी त्यांनी केलीच पाहिजे. मागणी केलीच आहे. मागणी केलीच आहे आम्ही, तो वाद नाहीये. पण प्रश्न असा आहे की आमच्या अध्यक्षांनी वक्तव्य केलंय काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आमचे अध्यक्ष चुकीचं काही बोलले नाही. ते काय बोलले? अध्यक्ष माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळचे बोलले की छत्रपती त्यांनी मोगलांच्या विरोधात लढा दिला, त्यांनी या देशासाठी त्यांनी लढा दिला आणि तदनंतर इंग्रजांविरोधात त्या काळामध्ये तत्कालीन तत्कालीन त्यावेळेस टिपू सुलताननी इंग्रजांविरोधात लढा दिलेला आहे. आणि काय वाईट केलं? काय बोलले ते? त्यांनी काय मुस्लिम दार्जीने बोललेत, ते काही हिंदू दार्जीने बोललेत. छत्रपतींचा आदर्श जो आहे तो आम्हाला सगळ्यांना आहे. अहो, या छत्रपतींचा ज्यावेळेस राज्याभिषेक होता हेच भाजपवाले, त्या काळचे भाजप, त्या काळची लोक, त्या काळचे त्या मानसिकतेचे लोक छत्रपती तुम्ही त्यांनी या ठिकाणी राज्याभिषेक आले नाही, तो म्हणले कुणबी आहे, आम्ही येणार नाही. आणि आताच मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला काय अधिकार आहे? छत्रपती न्याय घ्यायचा अधिकार तुम्हाला नाहीच नाही. पण त्या ठिकाणी आज जो वाद निर्माण केलेला आहे तो वाद अत्यंत चुकीचा वाद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आंदोलन पेटलं काँग्रेसवाला कुठेही कमी पडणार नाही. दुसरी गोष्ट अशी, आज कोश्यारी नावाचा प्राणी या ठिकाणी होता, म्हणून होता कोश्यारी नावाचं, ज्याला धोतर नेसायचं संजय राऊत बोलले. राज्याचे राज्यपाल होते, माजी राज्यपाल. त्यांनी सत्तेत त्या पदावर असताना त्या पदाची त्यांनी लाच घालवली. तो काय म्हणाले? छत्रपती विरोधात वाईट बोलला. या काळामध्ये सावरकर छत्रपती विरोधात ते लिहून ठेवलेलं की छत्रपती विरोधात वाईट बोलला असं. त्याच्या विरोधात काहीच नाहीये. तुम्ही या ठिकाणी सभागृहाला नाव देऊन राहिले, या ठिकाणी तुम्ही रस्त्याला नाव दिली. तुमचा मागचा इतिहास बघा, सगळा भाजपचा इतिहास हा काळा आहे. आणि काँग्रेस केव्हाही ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिलाय त्याचा सन्मान काँग्रेसने केलेला आहे. एक गोष्ट बोलतो, या राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी समुद्रात मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं काम सुरू केलं, म्हणजे असं दाखवलं. आजपर्यंत ते झालं नाहीये. म्हणजे यांना शिवाजी महाराजांचं किती प्रेम आहे.